नमस्कार मित्रांनो, गटक अंतर्गत तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण किती पद असणार आहे, कोणते पद नव्याने समाविष्ट झाले आणि नेमका अभ्यासक्रम काय, पात्रता काय, या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, 22 जुलै 2026 रोजी एक एमपीएससी घटकाचं नवीन शुद्धीपत्रक जाहीर झालं, ज्यामध्ये पूर्वीची जी काही जाहिरात होती, बघा पूर्वीची 2619 जे काही रिक्त पद आहेत, या रिक्त पदांची पूर्वीची 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. नवीन जे पद आहेत, नवीन पदाचे जर शुद्धीपत्रक बघितलं आपण, बघा नवीन शुद्धीपत्रकानुसार ती परीक्षा ऑफलाईन 25 तारखेला, लक्षात घ्या 25 ऑक्टोबर 2026 रोजी ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार, म्हणजे ओएमआर पद्धतीने घेतल्या जाणार आहे. आणि त्या स्वरूपामध्ये नवीन जे काही शासनाचे मागणी पत्र होते की गट क मध्ये नव्यानं नवीन पद समाविष्ट करा, कोणकोणते पद असणार आहे हे संपूर्ण पद आता समाविष्ट होऊन परत 3000 नवीन पदाची काय जाहिरात ही प्रसारित झालेली आहे. बघा, मग यामध्ये कोणकोणते पद आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र ज्याचा आतुरतेने वाट पाहतो ती तलाठी भरतीचे सुद्धा याच्यामध्ये 5139 पद ऍड झाले. बघा काय नवीन एवढे पद याच्यामध्ये जाहिरात आलेली आहे. ग्राम महसूल तलाठीची यासाठी पात्रता आपण बघितली, कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे तुम्ही बीए बीकॉम बीएससी कुठल्याही शाखेची पदवी जर इथं उमेदवार अर्ज सादर करू शकता. वयाची अट जर बघितली 5 ऑगस्ट 2026 पूर्वी ओपन वर्गातील उमेदवाराचं जे वय हे वय 21 ते 38 वर्ष आणि एससी एसटी साठी ते 43 वर्षापर्यंत इथं आहे. माजी सैनिक आणि जे अंशकालीन यांच्यासाठी 3 वर्ष वयामध्ये शिथिलता अजून देण्यात आली. बघा, दुसरं पद आहे राज्य ग्राहक निवारण आयोग मुंबई, वरिष्ठ अभिलेखपाल, वरिष्ठ लिपिक. लिपिक पदासाठी कोणती पात्र लागणार हे सुद्धा आपण याच्यात बघणार आहे की लिपिक साठी पात्र तुम्हाला मराठी जर असेल तर मराठी 30 लागेल, इंग्रजीसाठी तुम्हाला काय 40 इथं लागणार आहे. बघा, याच्या 11 जागा आहेत, यासाठी सुद्धा काय कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला चालणार आहे. त्यानंतर दुसरं की सहाय्यक अधीक्षक, याच्या सुद्धा 19 जागा, याला कोणती हे आहे. त्यानंतर कृषीसाठी असणार सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, तांत्रिक स्वरूपाचा असणार जे पद, या पदाच्या 254 जागा आहेत. विशेष इथं पात्रता काय, ज्यांचं फिशरी झालेलं आहे, बघा ज्यांचं फिशरी झालेलं आहे अशांसाठी हे जाहिरात आहे. त्यानंतर नियंत्रण शिधा वाटप जे पुरवठा विभाग आहे, बघा पुरवठा विभाग असणार यामध्ये. त्यानंतर अन्न नागरी संरक्षण आदिवासी विभाग, या सर्वांमध्ये लिपिक टंकलेकर हे जे पद आहे या पदाची जाहिरात आहे, ज्यामध्ये शिधा वाटप नागरी पुरवठामध्ये 230 पद, अन्न नागरी पुरवठामध्ये 155 पद आणि आदिवासी विभागामध्ये 59 पद आणि त्याचबरोबर महसूल आणि वन विभागांतर्गत 480 पद. या संपूर्ण पदासाठी पात्रता आपण बघितली, कोणत्याही शाखेची पदवी, तुम्हाला टायपिंग लागणार आहे तर टायपिंग तुमच्याकडे लागणार आहे मराठीचं असलं 30, जर तुम्ही इंग्रजीमध्ये सर्टिफिकेट पाहिजे तर तुम्हाला 40. हे तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. याच्याशिवाय तुम्ही काय मुख्य परीक्षा देऊ शकणार नाही. पूर्व परीक्षेसाठी तुम्ही आता अर्ज सादर करू शकता, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. बघा, अशा प्रकारे एकूण घटकामध्ये नव्याने 3088, बघा 3088 पद याच्यामध्ये ऍड झालेलं. एमपीएससी मध्ये काय नवीन पद ऍड झालेले आहेत. बघा, यासाठी जो काही अभ्यासक्रम आहे की एमपीएससी चा ग्रुप क चा जो अभ्यासक्रम, एमपीएससी ग्रुप सी चा अभ्यासक्रम, ज्यामध्ये एकूण तुम्हाला प्रश्न विचारतील, प्रश्नांची संख्या आहे 100, गुण असतील तुम्हाला 100 गुण. बघा 100 मार्कासाठी 100 प्रश्न, वेळ तुम्हाला 1 तासामध्ये प्रश्न सोडवायचे. विशेष इथं अट लक्षात ठेवायची की नकारात्मक गुणदान पद्धती लागू आहे. निगेटिव्ह सिस्टम तुम्हाला 1/4 ची सिस्टम इथं लागू असणार आहे, ज्यामध्ये एकूण तुम्हाला प्रश्नाची विभागणी आपण बघितली तर 10 मार्कासाठी तुम्हाला इतिहास असेल, तर इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास आहे, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे, याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न आहेत. भूगोल आहे, भूगोलावर सुद्धा 10 प्रश्न, ज्यामध्ये अभ्यासक्रम महाराष्ट्राचा भूगोल, विशेषतः तुम्हाला काय करायचंय जसं पृथ्वी आहे, जगाचा भूगोलाला जागतिक विभाग आहे, हवामान आहे, अक्षांश रेषांश काय, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार कोणते, पर्जन्यमान कसे, प्रमुख पिकं कोणते घेतल्या जातात, शहर नद्या, उद्योगधंदे इत्यादी घटकावर आधारित तुम्हाला 10 प्रश्न तुम्हाला भूगोलावर विचारतील. पुढचं आहे अर्थशास्त्र. बघा, अर्थशास्त्र विषयावर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातील. 15 प्रश्नामध्ये 2 भाग आहे, एक आहे भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रश्न असतील आणि शासकीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जसं राष्ट्रीय उत्पन्न, संकल्पनात्मक आकडेवारी भाग, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग आहे, लोकसंख्या आहे, दारिद्र्य आणि बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, हे संपूर्ण घटकावर आधारित तुम्हाला 15 प्रश्न विचारणार. हे संपूर्ण पीवायक्यू विश्लेषण सिरीज आपल्या युट्यूबवर लवकरच सुरू झाले. माझं स्वतः शिक्षण आणि मागील 5 वर्षापासून विषय हाताळण्याचा अनुभव, या संपूर्ण दृष्टिकोनातून हा सुद्धा तुम्हाला विषय इथं फ्री मध्ये तुम्हाला पीवायक्यू विश्लेषण प्राप्त होणार आहे. काय संपूर्ण विश्लेषण तुम्हाला प्राप्त होणार आहे. दुसरा शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये जसं की अर्थसंकल्प काय, त्याचे प्रकार कोणते, लेखा आहे, लेखा परीक्षण इत्यादी घटक तुम्हाला इथं असणार आहे. याच्यावर 15 प्रश्न. पुढचा विषय चालू घडामोडीवर तुम्हाला 15 प्रश्न असतील, ज्यामध्ये तुम्हाला जागतिक चालू घडामोडी, महाराष्ट्राच्या भारतातल्या पुरस्कार, निधन वार्ता, हे संपूर्ण घटक इथं अभ्यासाचे. त्यानंतर राज्य घटनेवर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाईल. यामध्ये तुम्हाला राज्य घटना, संविधान निर्मितीपासून घटना दुरुस्तीपर्यंत संसद संपूर्ण घटक आणि राहिलेला भाग म्हणजे तुमचा जे काही असणारे जी पंचायत राज आहे हा सुद्धा तुम्हाला इथं असेल. त्यानंतर पुढचे 15 प्रश्न तुम्हाला सायन्स,
विज्ञानवर असतील, ज्यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झुलॉजी, बॉटनी, देन हायजीन, या संपूर्ण घटकावर आधारित 15 प्रश्न विभागणी असेल आणि राहिलेले जे गणित बुद्धिमत्ता आहे त्या दोन्ही विषयावर आधारित 20 प्रश्न, ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी आणि तुमचं बुद्धिमापन आकलन जो घटक आहे, नातेसंबंध, पेपर कटिंग, संपूर्ण घटक, हे संपूर्ण घटकावर आधारित तुम्हाला काय 20 प्रश्न दोन्हीवर विचारले जातील, हे लक्षात ठेवायचंय. आता मुख्य मुद्दा म्हणजे काय की याचा अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, कोणत्या याच्यापर्यंत तुम्ही सादर करू शकता. पूर्वीची घटकाची जाहिरात प्रसिद्ध झाली, त्यामध्ये जे पद नव्याने ऍड झालेले आहेत, तर एकूण जे आता पदांची संख्या बघितली 5707 पदांसाठी ही परीक्षा घेतल्या जाणार आहे. पेपर कधी होणार आहे? 25 ऑक्टोबर. लक्षात, 25 ऑक्टोबर 2026 रोजी काय हा परीक्षा घेतल्या जाणार आहे. परीक्षेचा अर्ज सादर करायची शेवटची तारीख एमपीएससी बघा किती 5 ऑगस्ट 2026 पर्यंत. ऑनलाईन पद्धतीने बघितलं परीक्षा शुल्क 8 ऑगस्ट पर्यंत. आणि परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी एमपीएससी, लक्षात घ्या, एमपीएससी ऑनलाईन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय अर्ज सादर करायचा आहे. मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.